स्पर्धेचं उद्घाटन केलं जातं त्यांच्या शुभ हस्ते, पवित्र शुभ हस्ते या स्पर्धेला अगदी पाहिलं तर सुरुवात केली जाते। या स्पर्धेमध्ये खेळणारे तब्बल 20 संघ आणि 20 संघांमध्ये असणारे तब्बल 250 खेळाडू, या सर्व खेळाडूंना एक चांगलं बळ दे आणि त्याचबरोबर या स्पर्धेला अगदी मोठ्या उंचीवर नेऊन ठेव। खरं ही स्पर्धा म्हणजे आमच्या रायगड आदिवासी खेळाडूंच्या अगदी मानास सन्मानाची स्पर्धा आहे। त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी जर पाहायला गेलं तर उद्घाटन सोहळा पार पडतोय सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेबांच्या शुभ हस्ते। या चौक विभागामधील पाहिलं तर एक दमदार नेतृत्व, ज्या नेतृत्वाने सर्वसामान्यांना अगदी पाहिलं तर हक्काचं नाव नक्कीच मिळवून दिलं। कोणती पाहिलं तर गोष्ट असो, कोणत्या गोष्टीसाठी धावायला असू दे, पप्पू शेठ विचारे नेहमीच तत्पर असतात आणि त्यांचं आज या नाणिवली गावामध्ये त्यांचं शुभ आगमन झाले। त्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या वर्षावाने स्वागत करूयात। त्यांच्या शुभ हस्ते या आपल्या गणरायाचं पूजन केलं जातंय। या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पहिले तर नमन करूयात। बोला गणपती बाप्पा। या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की। जोरदार टाळ्यांच्या वर्षावाने त्याचबरोबर इथे या स्पर्धेचं उद्घाटन झालं। त्यानंतर विनंती असेल आपण खेळपट्टीवर जाऊन खेळपट्टीचं सुद्धा उद्घाटन करायचं आहे। ज्या खेळपट्टीवर अगदी पाहायला गेले तर 8 दिवस आपले सर्व खेळाडू खेळतील, त्या खेळपट्टीचं इथे पाहिलं तर पूजन केलं जाईल थोड्याच वेळात। ऑन स्क्रीन आपण पाहतो केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आणि केटीसी लाईव्हच्या टीमच्या सोबत जर पाहायला गेलं तर सर्व खेळाडू सुद्धा इथे जमलेत आणि त्यासोबत डॅशिंग व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते। पप्पू शेठ विचारे त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण पाहिलं तर या रायगड आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय महादेव पिरगड साहेब सुद्धा आहेत। खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे। ज्या सिमेंटच्या खेळपट्टीवर जर पाहिलं तर येणारे 8 दिवस आपण खेळ करणार आहोत। अगदी आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय पप्पू शेठ विचारे या स्पर्धेचा उद्घाटनीय पाहिलं तर सामना असेल। टॉस केला गेलाय पप्पू शेठ विचारांच्या शुभ हस्ते। नाणेफेकीचं कौल अगदीच थोड्या वेळात आपल्याकडे सर्व वृत्तांत येईल। त्यानंतर कॅप्टनला विनंती असेल टॉस जिंकल्यानंतर आपण निर्णय सुद्धा त्वरित आपल्या आयोजन कमिटीकडे सांगायचा आहे। सर्व खेळाडूंची ओळख परेड पाहिलं तर पप्पू शेठ विचारे यांच्या मार्फत केली जाते। अगदी प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या जातात या स्पर्धेसाठी। आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीगची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी प्रमुख घटक आपण पाहिलं तर सन्माननीय पप्पू शेठ विचारे, शिवसेना विभाग प्रमुख चौक, अगदी पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची एक मोठी ओळख आहे। या विभागामध्ये शिवसेना अगदी ताठ मानेने उभी करण्यामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा मोलाचा वाटा मागील कित्येक वर्ष राहिलाय। आणि त्यांची जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल मधली एक नामांकित स्पर्धा नुकतेच पाहायला गेलं तर मागील सीझन मध्ये झाले आणि येणाऱ्या सीझन मध्ये यापेक्षाही भरघोस बक्षिसांची स्पर्धा होईल यामध्ये तिल मात्र शंका नाहीये। त्यासोबत या स्पर्धेचे पाहायला गेले तर या संपूर्ण रायगड रबर बॉल आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष महादेवजी पिरकाड साहेब सुद्धा आहेत। त्याचबरोबर पवार साहेब सुद्धा आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये नक्की त्यांचं सुद्धा लक्ष लागून राहिलंय। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण पप्पू शेठ यांना अगदी आपल्या व्यासपीठावर घेऊन यायचंय। हे व्यासपीठ अगदी त्यांच्या
येण्याची वाट पाहतोय. पप्पू शेडांना विनंती करूया की आपण व्यासपीठावर यावं. पहिल्या मॅचचा इथं जर पाहायला गेलं तर ओपनिंगच्या मॅचचा टॉस झाला. नाणेफेकीचा कौल जिंकलेला संघ जर आपण पाहिलं तर हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ असेल आणि चिंचवण संघाने आपला निर्णय सुद्धा सांगायचा आहे. आणि यास बॅटिंगचा निर्णय घेतला. यास बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. बॅटिंगचा निर्णय तुम्ही घेतलाय. त्यानंतर आपली सलामीची जोडी सुद्धा मैदानात पाठवायची आणि त्याचबरोबर विनंती असेल ऑपोजिट संघ श्रेयस स्वराज 11 कॉलेज फेटा वडगर संघ आपली फील्ड सेटअप करून घ्यायची. आपला प्लेइंग 11 आपण सेटअप करायची आहे. व्यासपीठावर अगदी पाहायला गेलं तर शुभागमन होतंय. सन्माननीय पप्पू शेठ विचारे साहेबांचं स्वागत करूया आपण त्यांचं इथे या स्पर्धेमध्ये. अगदी स्पर्धा जर पाहायला गेलं तर स्पर्धा म्हणजे फक्त या आदिवासी समाजाचे नाहीये, परंतु या आदिवासी समाजावर प्रेम करणारे अनेकांचे. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर प्रामुख्याने पप्पू शेठ विचारे आहेत. त्यांचे आपण स्वागत करूयात. त्यांची सुद्धा पाहिलं तर संघ रायगड रबर बॉल प्रीमियर लीग सध्या चालू आहे, तिथे खेळणार आहे. त्यांचा सुद्धा संघ असेल. त्या संघाला सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा होतात, परंतु पप्पू शेठ यांची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचं नाव फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये घेतलं गेलं. ज्या प्रकारे लाईट्स, ज्या प्रकारे बक्षिसांची वाटप, ज्या प्रकारे पाहिलं तर खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला ते अगदी पाहण्यासारखं होतं. आणि तशी स्पर्धा प्रत्येक जण ठेवण्याच्या अगदी वाटेवरच आहे. प्रत्येकाला माहिती आहे पप्पू शेठचं आयोजन ज्या प्रकारे असतं तशी आपण कॉपी करू शकत नाही, परंतु प्रयत्न करायला हरकत काय. परंतु पप्पू शेठ म्हणजे ओरिजिनल ते ओरिजिनल करून दाखवलं आणि एक चांगली स्पर्धा त्यांनी घडवून दाखवली. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर पहिले 2 सामने असतील जे अर्थातच या स्पर्धेमध्ये पहिला सामना उद्घाटन सामना, त्यानंतर दुसरा सामना तो 6-6 ओव्हरचा असेल. त्यामध्ये 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल, 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल, 6 ओव्हरचा सामना असेल पहिले. त्यानंतर आपले पुढचे सामने जर पाहायला गेले तर आणि हॅलो, ह्या 6 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर 5 गोलंदाज आपल्याला यूज करायचे. 5 गोलंदाज आपल्याला कंपल्सरी यूज करायचे 6 षटकांमध्ये. 6वी ओव्हर आपण जर पाहायला गेलं तर कोणत्याही गोलंदाजाला डबल देऊ शकता. म्हणजे 6 षटक आणि 6 षटकांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज कंपल्सरी यूज करायचे आहेत. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम सांगितलाय. जर स्पर्धा पाहायला गेली तर रायगड असोसिएशनच्या नियमाद्वारे खेळली जाते. त्यामध्ये पाहिलं तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा अगदी नियम असेल आणि त्या नियमाद्वारे हे सामना खेळायचा आहे. त्यासोबत दोन्ही टीमला विनंती असेल आपल्या 12th मॅन आपण अगदी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आपल्या 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. म्हणजे एखादा खेळाडू जर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरला तर तो कोणत्या गावचा आहे, कोणत्या विभागाचा आहे ते संपूर्ण पाहिलं तर वृत्त या कॉमेंटरी बॉक्सच्या माध्यमातून अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग एखाद्या खेळाडूचा खेळ चांगला झाला तर तो कोणत्या गावाचा आहे, कोणत्या गावाचं प्रतिनिधित्व करतो ते सुद्धा आपल्या संपूर्ण पाहिलं तर रायगडच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
यासाठीच विनंती असेल प्रत्येक टीमचा, दोन्ही टीमचा 12th मॅन आपण यायचंय आणि त्यासोबत शिस्तीने खेळा. ही स्पर्धा जर पाहायला गेली तर आपल्यासाठी या स्पर्धेमध्ये जे एवढं आयोजन केलंय ते आयोजन फक्त आपल्या या रायगडमधील या गुणवान खेळाडूंसाठी केले गेलंय. चला फील्ड सेटअप करून घ्यायचंय. विनंती असेल श्रेया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर संघ कॅप्टन जर पाहायला गेलं तर प्रकाश नाईक असतील या टीमचे आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू म्हणून राज शीत या संघासाठी खेळतील. राजदा इंगले या संघाचे ओनर आहेत. विनंती असेल आपला फील्ड सेटअप करून घ्यायचे आणि त्यानंतर सलामीची जोडी हर्ष दक्ष 11 चिंचवण संघाला विनंती असेल आपण सलामीची जोडी सुद्धा पाठवायची आहे. या मुख्य व्यासपीठावर जर आपण पाहतोय अर्थातच सन्माननीय पाहुणे आणि या विभागाचं एक पाहिलं तर मोठं नेतृत्व शिवसेना विभाग प्रमुख चौकचे सन्माननीय पप्पूशेठ विचारे यांचं शुभ आगमन झालं आणि त्यांचा या व्यासपीठावर अगदी हसरा चेहरा आपण पाहतोय. मी केटीसीच्या कॅमेऱ्याला विनंती करेल की आपण या गोड स्मिथ चेहऱ्याकडे एकदा नक्कीच लक्ष करावं. ज्या चेहऱ्याने खरं तर पाहायला गेलं तर अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं काम केलंय. कोणताही पाहायला गेलं तर आपल्या विभागामधील एखादा छोटात छोटा किंवा मोठ्यात मोठा कोणताही पाहिलं तर वर्ग हा दुःखी नसावा. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे त्यांच्यासाठी नेहमीच झटणारे पप्पूशेठ विचारे त्यांचा या व्यासपीठावर शुभागमन झाले. त्यांचं आपण स्वागत करावं. जरूर आपण विनंती करूयात या स्पर्धेमध्ये अर्थातच उपस्थित राहिलेले सन्माननीय पाहुणे आणि या स्पर्धेचे मुख्य घटक, या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय पप्पूशेठ विचारे आहेत. त्याचं स्वागत करण्याची विनंती करूयात. या रायगड रबर बॉल आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय महादेवजी पिरकाड साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण एका मोठ्या व्यक्तीचा आपण सन्मान करायचा. अगदी जमिनीवर पाय ठेवून आजही पाहायला गेलं तर तळागाळामध्ये सर्वांना हाकेला ओ दिल्यानंतर नक्कीच धावत जाणारे सन्माननीय पाहुणे पप्पूशेठ विचारे साहेबांचा इथे सत्कार केला जातोय. त्या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे. खर तर पप्पूशेठ जर म्हटलं ना तर या विभागामध्ये लहान मोठ्याचे नक्कीच मनामनामध्ये घर केलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून तर त्यांनी त्यांची ओळख संपूर्ण पाहिलं तर भारतभरामध्ये एक बेस्ट ऑर्गनायझर म्हणून करून दिली आणि त्यांना तेवढी साथ त्यांच्या गावाने सुद्धा दिली. अगदी त्याचा सुद्धा आपण प्रामुख्याने उल्लेख केलाच पाहिजे. पप्पूशेठ यांचा सन्मान केला गेलाय. लेग बिफोर सुद्धा आउट आहे. पप्पूशेठ यांचं पाहिलं तर स्वागत केलं तर त्यानंतर त्यांच्या अगदी पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांची रवानगी होते. त्यांचं अगदी आपण इथे आभार व्यक्त करूयात. वेळात वेळ देऊन आपण इथे उपस्थित राहिलात. पंचांना अगदी नियम सांगतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 5 ओव्हर कंपल्सरी असतील. 5 ओव्हर फ्रेश बॉलर. त्यानंतर जर पाहिलं तर 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. लेग बिफोर आउट आहे. त्यासोबत जर पाहायला गेलं तर कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्यानंतर तुमचे जे नियम आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. एक रिव्ह्यू असेल तो फक्त बीमर साठी असेल. जरूर एकदा जोरदार टाळ्यांनी पहिल्यांदा या स्पर्धेचा स्वागत करूयात. खेळाडूंचं स्वागत करूयात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल बॅटिंग करताना मयूर वाघ आहेत खेळाडू. वाजेपूरचे खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर सिंगल घेतली आहे. बॉलिंग मार्क फॉर बॉलर. फिल्डिंग टीम आपला 12th मॅन पाठवायचा आहे. फिल्डिंग टीम आपला 12th मॅन नाहीये.
बॉलिंग मार्कवर राज. त्यानंतर दुसरा बॉल. पहिल्या बॉलर जर पाहायला गेलं तर एक सिंगल घेतली होती. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. मयूर वाघ आणि त्याचबरोबर धीरज पवार. एक खेळाडू जर पाहिलं तर भिंगार गावचं नेतृत्व करतात आणि त्याचबरोबर दुसरे खेळाडू मयूर वाघ वाजेपूरचे. आणि बॉलिंग मार्कवर जर पाहिलं तर राज आहेत. राजशीत तामसेचे खेळाडू. चांगला फटका. अगदी पाहिलं तर स्वीपर कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप सिलेक्शन सुद्धा झालाय आणि या स्पर्धेमधील पहिला चौकार ठोकलाय. A1 क्वालिटी मारलेला चौकार. खर तर आयकॉन खेळाडू आहेत गोलंदाजी मार्कवर राजशीद तामसेचे गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या विरुद्ध केलेलं आक्रमण बॅटिंग अगदी पाहायला गेलं तर साजेची करतायत ते म्हणजे बॅटिंग करताना धीरज आणि मयूर वाघ दोन खेळाडू आहेत. मयूर वाघच्या बॅटमधून आलेला चौकार. पहिला P1 षटक आणि पहिल्या षटकामध्ये इथे जोरदार बॅटिंग करण्याचा प्रयत्न तोही ठरतोय सक्सेसफुल. 6 ओव्हरची मॅच किती धावा केल्या जातील हे सुद्धा एक मोठं कोड आणि मोठं गणित असेल, परंतु पाहिलं जाईल. चांगला बॉल आहे. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल लावून अपील केली जाते पंचांकडे, परंतु डॉट बॉलची सांगता करतोय. चांगला बॉल जर पाहायला मिळाला. मागील बॉलवर चौकार जरूर आला, परंतु त्यानंतरच्या बॉलवर केलेलं कमबॅक बॉलरने दाखवून दिलं. एक बॉल तुम्ही मारला जरूर, परंतु पुढच्या बॉलवर चांगला बॉल टाकण्याची ताकद माझ्यामध्ये सुद्धा आहे. माझ्याही नावामध्ये अगदी राज नाव आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर राहिला. वाईटचा सिग्नल पंचांचा. धावेमध्ये 1 ने वाढ. धावा होतात अर्थातच पाहिलं तर 7 धावा. खरं तर आनंद घेण्यासाठी आपण या नाणेफेकच्या भव्य दिव्य मैदानामध्ये आलोत. अर्थात रायगड रबर बॉल प्रीमियर लीग आणि आदिवासी समाजाने ऑर्गनाइज केलेली ही आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये आलेल्या तमाम खेळाडूंचं सुद्धा आपण स्वागत करूयात. चांगला फटका खेळला. बॉल गॅप सिलेक्शन होतं. गी जाईल सीमारेखा बाहेर. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा इथे आउटफील्ड थोडी स्लो जरूर असते, परंतु फटक्यामध्ये काय ताकद होती. अगदी फटक्याने जोरदार नक्कीच सीमारेषा ओलांडली. 4 धावा. खर तर अनेक अडचणी आल्या परंतु या ऑर्गनायझरला, परंतु स्पर्धा सुरुवात झाली आणि ती सुरुवात झालेली स्पर्धा अगदी सक्सेसफुल जरूर होणार आहे. हा सुद्धा पाहिला सक्सेसफुल फटका. पुलचा फटका मारलाय सक्सेसफुल. गेला सीमा पार. मिळतील धावा 6-6-6. A1 क्वालिटी माहिती षटकार. 17 पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेले तर गोलंदाजाविरुद्ध केलेलं आक्रमण यामध्ये चौकारी आले, षटकारी आले आणि बॅटरने दाखवून दिला आपला क्लास. बॅटर जर पाहायला गेले तर मयूर वाघ वाजेपूरचा गोलंदाज फलंदाज. खरं तर पनवेल विभागामधील हा खेळाडू रायगड रबर बॉल आदिवासी प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्या नावाची ताकद दहशत दाखवून देतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आणि ती कुणाविरुद्ध? ऑपोजिट असलेला खेळाडू आयकॉन राशिद या खेळाडूच्या विरुद्ध. चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी प्रत्येक जर बाजूला पाहायला गेलं तर या रायगड जिल्ह्यामधील एक एक चांगल्या चांगल्या गावामधील एक चांगल्याकडे खेळाडू म्हणून निवडले गेलेत आणि स्पर्धा अगदी रंगवण्याचं काम केलंय. जर पाहायला गेलं तर बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय श्रेया स्वराज 11 कॉलेज फटा वडगर. ऑप्शन टेबल मध्ये त्यांनी ऑप्शन अगदी पाहायला गेलं तर एक चांगल्या रीतीने जिंकला होता आणि आता त्यानंतर बॉलिंग करतो आता श्रेया स्वराज 11 कॉलेज फेटा वडगर संघ, परंतु बॅटिंग मध्ये हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ. अजय नाईक जर पाहायला गेलं तर टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. धीरज पवार टीमचे जर पाहायला गेले तर कॅप्टन आहेत आणि दीपक वाघे साहेबांचा पाहिलं तर संघ दिनेश वाघबरे साहेब या संघाचे मेंटॉरचं काम पाहत आहेत. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाच्या मार्गावर आणि अजून एक पाहायला गेलं तर तामसाईचा गोलंदाज प्रभाकर उघडा आले आता दुसऱ्या षटकासाठी. पिवचं दुसरं षटक. लेफ्टी बॉलर अगदी बाउन्स बराच मिळाला. खेळपट्टी जर पाहायला गेलं तर खेळपट्टी अगदी टडक आहे, अर्थातच ती सिमेंटची खेळपट्टी आणि त्यावर जर पाहिलं तर रबर बॉल पडल्यानंतर उसळी घेतली, धाव देऊन गेला अर्थातच बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये. व्हाईट बॉलचा सिग्नल मिळालाय. चांगला बॉल अगदी वळवण्याची जी
स्थिती आहे त्या स्थितीमध्ये अगदी बॉल वळवलाय सुद्धा, सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरीच्या प्रयत्नामध्ये तोही झालाय सक्सेसफुल. 2 धावा अगदी हरणाच्या गतीने आणि चित्त्याच्या चपळाने पूर्ण केल्यात. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल. आपल्या टीमसाठी जर पाहायला गेलं तर टॉस जिंकल्यानंतर आपण बॅटिंगचा निर्णय घेतला. खेळपट्टी कशी आहे माहिती नाहीये, मैदान कसं पाहिलं तर वर्णन दाखवेल माहिती नाहीये, परंतु रायगड रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आदिवासी खेळाडूंचा क्लास पाहायचा असेल तर या आमची बॅटिंग पा, हाच निर्णय त्यांच्या पत्त्यावर पडतोय. आतापर्यंत धावांचा आपण विचार केला तर टीम पोहोचलंय 20 धाव्यांवर. 20 पर्यंत संघ पोहोचलाय. चांगली बॅटिंग. पहिलं षटक 17 धावांचं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज थोडस कमबॅक करण्याच्या स्थितीमध्ये पाहतोय. एक पाहिलं तर अतिरिक्त उचलीचा वाईड मिळाला जरूर, त्यानंतर दुहेरी धाव मिळाली, परंतु त्यानंतरच्या बॉलवर या गोलंदाजाने अगदी दाखवून दिली आपली सुद्धा ताकद. ज्या प्रकारे पाहिलं तर बॉलिंग आली आहे श्रेयस स्वराज 11 कॉलेज फटा वडगर संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला बॅटची आतली कडा पाहायला मिळाली, परंतु डॉट बॉल. या डॉट बॉलचं जर वर्णन करायला गेलं ना तर अगदी कोळशाच्या खाणीमधून जसा हिरा मिळतो ना तसा हिरा मिळण्यासारखा एक बॉल आहे. कारण की रबर बॉल म्हटलं तर बॅटला ब्रश झाल्यानंतर षटकार चौकारा जात असतो, पण तो बॉलरचं कौतुक. क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला बॉल गेला जरूर, डीप मधून मिड विकेटचे फिल्डर आलेत. एक धाव कंप्लीट. डायरेक्ट थ्रो. एकच धाव मिळाली इथे फक्त. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अर्थातच या तामसईच्या गोलंदाजाकडून. नाव त्याचं प्रभाकर उघडा. काय कमालीचं षटक टाकतोय. आपल्या संघासाठी काय गरज आहे, आपल्या संघासाठी मला फक्त गोलंदाजीवर आणलं नाहीये तर मला आता धावा वाचवायचे. पहिल्यामध्ये 17 झाल्या. चांगला फटका अगदी उडवलाय बॉलला, अगदी जम घेतलाय, फ्लायला बॉल गेला, पाठवलाय सीमारेखा बाहेर. षटकार. चांगला फटका अगदी उडवलाय बॉलला. 6 धावा आणि या 6 धाव्यांनी शेवटचा बॉल बाकी असेल. या षटकारांनी टीमची टोटल अगदी पोहोचलाय संघ 27 वर. 27 पर्यंत संघ पोहोचला. बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला, जिथे बॉलरचा अगदी पालता बॉल चांगला आहे त्याच्यावर कल्पकतेने खेळायला फटका, परंतु तेवढीच चांगली धाव सुद्धा मिळवली. दुहेरीमध्ये कन्व्हर्जन. 2 धावा अगदी टाळ्यांच्या वर्षावामध्ये पाहायला गेलं तर बॅटिंग करणारा संघ हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50च्या सरासरीने पोहोचलाय तो 29 धाव्यांवर. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती जर पाहिलं तर धावा संख्या 29 झाली आहे. 29 झाल्या 2 मध्ये. अर्थातच पॉवर प्लेचं षटक 2 संपलेत. यानंतर आता जर पाहिलं तर आता फील्ड रिस्ट्रिक्शन नसेल. खरं तर आपण पाहिलं तर रबर बॉल मध्ये कोणतेही फील्ड रिस्ट्रिक्शन नसतं. अगदी या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. रबर बॉलची स्पर्धा जर आपण पाहिली तर खरं तर ऑफिशियली स्पर्धा नाहीयेत, परंतु खेळाडूंना एक मजा म्हणून आणि खेळाडूंना अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण त्यांचा सीझन अगदी खेळता राहण्यासाठी हा रबर बॉलचा सीझन नक्कीच आपण पाहतोय. आणि त्यामध्ये रायगड रबर बॉल आदिवासी प्रीमियर लीग पहिलं पर्व, पहिल्या पर्वामध्ये अगदी दमदार खेळाडू पाहायला मिळतात आणि तेवढं दमदार आयोजन पाहतोय. पुढील बॉल त्यावर केलं आक्रमण, खेळाडूच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, पाठवला बॉल सीमारेखा बाहेर. 6 धावा. षटकार. कॅप्टन आले दादा गोलंदाजी मार्कवर प्रकाश नाईक कॉलेज फाट्याचे खेळाडू. पुढचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. मागील बॉलवर षटकार आला, परंतु षटकाराचं उत्तर नंतर डॉट बॉलनं दिलं. समोर जर पाहायला गेलं तर कॅप्टन आहेत. खरं तर बॅटिंग करताना आपण खेळाडू पाहतोय धीरज पवार आणि त्याचबरोबर मयूर वाघ. दोन्ही खेळाडूंनी अगदी दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. थोडस अगदी बॉल बाहेरच्या बाजूला होता, मागे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर
फाईन लेगच्या दिशेने फिल्डर कडून झालेली चुकी, बॉल सीमा पार गेलाय, आलाय चौकार. अजून एक बॉल अगदी चुकी केली कॅप्टन कडून, ही अपेक्षा नव्हती परंतु चुकी झाली आहे. परंतु ऑपोजिट टीमचं जर पाहायला गेलं तर कॅप्टन अर्थातच धीरज पवार आणि साथ त्याला मिळते अर्थातच मयूर वाघ या खेळाडूची. एक चांगला फटका, दमदार फटका, फटक्याचं उत्तर 6 धाबा. टीमची टोटल 46. अपील केली, लाऊड अपील जरूर आपल्याला पाहायला मिळेल परंतु उंची होती, बॉलने संपलं. तिसऱ्या षटकाचा अंत झाला. तिसऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या 46. प्रत्येक षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. खरं तर 6 ओव्हरची मॅच आणि 6 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. त्या 3 षटकामध्ये डब्बल पाहायला गेलं तर 46 पर्यंत पोहोचलाय. पण येणारे 3 षटक जिथे आता फक्त आणि फक्त मारामारी करावी लागेल आणि ती मारामारी करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये शिल्लक आहे, अजूनही टिकून आहे. आपल्या नावाची दहशत या जर पाहायला गेलं तर रायगडच्या कानाकोपऱ्यामधून आपण एक एक खेळाडू निवडलेत आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये आपला संघ बनवलाय. तो आता पहिल्याच दिवसामध्ये, पहिल्याच मॅच मध्ये, पहिल्या इनिंग मध्ये किती धावा करतोय. धावा झाल्या 46. चौथं षटक आता येईल गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज ओम वाघमारे, आपटीचा गोलंदाज असेल. आपटीचा गोलंदाज ओम वाघमारे आता गोलंदाजी मार्कवर असेल. परंतु जर पाहिलं तर बाटर रंगत आलाय. अगदी पूल करायचा प्रयत्न केला होता, बॉलला पाठवलंय वाडिश लांगाच्या ठिकाणी बॉल गेला. फिल्डर सुद्धा तैनात आहे परंतु सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलवर समाधानी व्हावा लागेल. खरं तर क्रिकेटचा रूल आहे, एकतर मारा किंवा एकतर वाचा. परंतु इथे आता जर पाहायला गेलं तर सिंगल मध्ये समाधानी व्हावा लागलंय आणि या सिंगलच्या रूपामध्ये टीमची टोटल 47 पर्यंत पोहोचला संघ. प्रेक्षकांचे स्वागत करूयात आपण या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर आमच्या केटीस लाईव्ह मध्ये जेवढे प्रेक्षक जोडले त्यांचे स्वागत करूया. चांगला फटका, दमदार स्ट्राइक ड्राइव्ह फटका, बॉल जाईल आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने, सीमा पार, वन बाउन्स, चौकार. 51 धावा झाल्यात. पहिल्याच पाहायला गेलं तर दिवसामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 50 धावा पूर्ण. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या टीमसाठी. याच गोष्टीची अगदी खरं तर पाहिलं तर आपण आतुरतेने वाट पाहत होतो. फक्त चौकार षटकार पाहायला मिळतात. अजून एक चांगला फटका, कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर येतील दूरवर परंतु बॉल त्यांच्या बाजूने निघून जाईल. वारंवार चौकार जातो. अगदी डीजे जर असताना तर डीजेला अगदी पाहायला गेलं तिथे दमायला झालं असतं. एवढी चांगली फटकेबाजी, बॉल सीमा पार, लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार. 55 धावा झाल्यात. कोणता आता बॉलर असेल की तो विकेट घेईल. खरं तर विकेट घेणं गरजेचं आहे. जर ही जोडी टिकली तर अगदी 6 ओव्हर मध्ये 100 धावा करू शकते आणि ते दाखवून दिले त्यांनी. कॅच घ्यायची होती अगदी. विकेट कीपर एक महत्वाचा दुवा असतो टीमचा, त्याच्या हातामधून अगदी उसले घेणारा बॉल निसटला परंतु सिंगल धाव देऊन गेला. धीरज पवार आणि मयूर वाघची कॅच सुटली. ज्या खेळाडूने जर पाहिलं गेलं तर अक्षरशः तांडव निर्माण केले या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय उंच हवेत. जजमेंट चुकलाय. जर जजमेंट चुकलं तर अगदी तिथे धाव घेण्यामध्ये सक्सेसफुल होणार खेळाडू धीरज आणि मयूर दोघांनी दाखवून दिलाय की जिथे चौकार षटकार मारले जातात तिथे सिंगल डबलला सुद्धा तेवढं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि तेच केलंय. कारण की हा जर पाहायला गेला तर रबर बॉल आदिवासी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यामधील एक एक खेळाडू आपापल्या गावाचं जर पाहायला गेलं तर नेतृत्व या नानिलीच्या मैदानामध्ये करतात आणि आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार गाजवण्यासाठी सज्ज असतील.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, चांगली बॉलिंग आपटीच्या गोलंदाजाने अगदी पाहायला गेलं तर चांगली बॉलिंग टाकली आहे. दोन अगदी पाहायला गेले तर झेल उडाले होते, परंतु झेल सुटले जरूर, तिथे धावा सुद्धा मिळाल्या. टीमची टोटल तब्बल षटक झाले तिथे कंप्लीट. 4 आणि 58 धावा झाल्या. 4 षटकं संपलेत. आता 5वा षटक कोणता गोलंदाज, कोणत्या गोलंदाजावर इथे पाहायला गेले तर आता जबाबदारी दिली जाणार. कारण जबाबदारीचं ओझं येणं खूप महत्वाचं असतं. ज्या प्रकारे आयोजकांनी ही जबाबदारी घेऊन ही स्पर्धा अगदी सुरुवात केली आहे, स्पर्धेचं ऑप्शन आम्ही पाहिलं. बऱ्याच अडचणी येतात जरूर, अडचणीवर मात देण्यासाठीच पाहिलं तर आपला हा आदिवासी समाज आहे. जर पाहिलं तर नुकतंच आपण मागील 58 धावा झाल्यात. मागील जर पाहायला गेलं तर 2 वर्षापूर्वी या आपल्या ईर्षालवाडीची जी दुर्घटना झाली होती, परंतु त्यानंतर सुद्धा सावरून आपला आदिवासी समाज आज आपलं पाहायला गेलं तर कुटुंब चांगल्या रीतीने चालवतोय. म्हणजे कित्येक अडचणी जरूर आल्या, पण त्या अडचणीवर मात करण्याची पाहायला गेलं तर या आदिवासी समाजाची एक रीतच आहे. किती अडचणी येऊ दे, त्यातून बाहेरच पडायचं आणि अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला सक्सेसफुलच व्हायचंय. खरं तर याआधी म्हटलं जायचं फक्त शेतावर काम करण्यासाठी आदिवासी बांधव असतो, परंतु हे आपल्या नवतरुणांनी आणि अनेक पाहायला गेलं तर शिकलेल्या तरुणांनी आणि अनेक पाहायला गेले तर मेहनती तरुणांनी चुकीचं ठरून दाखवलंय. काही जण पाहायला गेले तर व्यवसायामध्ये बऱ्याच अग्रेसर आहेत. खरं जर पाहायला गेलं तर आता पण या स्पर्धेमध्ये जे मुख्य घटक आहेत, या स्पर्धेचे अध्यक्ष महादेवजी पिरकाड साहेब, ते सुद्धा पाहायला गेलं तर या चौकचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यानंतर पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय वैशालीताई विष्णू खेर. म्हणजे प्रत्येकाचं चांगलं असं पाहिलं तर कार्य आपल्या विभागामध्ये आहे. समाज बदलला, अगदी शिक्षणाने समाजाची स्थिती चांगल्या रीतीने होते आणि हे दाखवून दिले प्रत्येकाने. आणि आज जर पाहायला गेलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये कोणते असं गाव नाही की त्या गावामध्ये एक आदिवासी खेळाडू असलाच पाहिजे, त्याशिवाय टीम तयारच होत नाही. आणि प्रत्येक आदिवासी खेळाडूने दाखवून दिलं की आमच्यामध्ये असलेले दमखम, म्हणून तर आपण नेहमी नाव घेतो शुभम नाईक. आज जर पाहायला गेलं तर गुजरातपर्यंत त्याला बोलवण्यात गेलं. का गेलं तर त्याची मेहनत तेवढी होती. यातून अनेक खेळाडू आज पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चांगले खेळतील आणि तेही सुद्धा आपलं नाव पुढे करून दाखवतील. फटका खेचला, स्क्वेअर केटचा फटका आहे. फिल्डरच्या अगदी बाजूला बॉल गेला, बॉलला अडवलंय. चांगलं फिल्डिंगचा स्तर आता चांगला पाहायला मिळतोय. जशी टुर्नामेंट थोडी पुढे जातीये, फिल्डिंग चांगली होताना पाहतोय, परंतु ओव्हर थ्रो केलाय. झालंय काय, चुकी आणि चुकीला इथे पाहायला गेलं तर उत्तर मिळालंय. धावा मिळतील अर्थातच पंचाचा इशारा आल्यानंतर. सर 6 धावा की 7 धावा? 6 धावा. या 6 धावा मिळतील ती बॅटिंग करणाऱ्या खेळाडूच्या खात्यामध्ये. 64 धावा झाल्यात. महेश आता गोलंदाजी मार्कवर. वाघाची वाडी या गावचे खेळाडू महेश वाघ. खर तर वाघासारखी गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे आता आपला संघ थोडा अडचणीमध्ये आहे, तर अडचणीमधून बाहेर निघावं लागेल. आणि अडचणीमधून बाहेर निघणार कसं, तर एखादी विकेट महत्वाची आहे. जर का पाहायला गेलं तर मयूर वाघ टिकले तर अगदी आपला अर्धशतक या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये कंप्लीट करू शकतात. 13 बॉल आणि त्याचबरोबर 44 धावांवर खेळतात. मयूर वाघ आता पाहिलं तर 13 बॉल 44 धावांवर वैयक्तिक खेळतायत. सांघिक कोट्यामध्ये जर आपण बघितलं तर संघाची धावासंख्या झाली आहे 64 धावा. 64 धावांमध्ये जर पाहिलं तर 20 धावा आहेत. त्यामध्ये पार्टनरशिप मध्ये जर पाहायला गेलं तर धीरज पवारची सुद्धा तेवढी चांगली साथ मिळते. धीरज पवार जर पाहिलं तर या टीमचे कॅप्टन हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ. दीपकजी वाघे साहेब सुद्धा खूप खुश असतील आणि त्याचबरोबर दिनेशजी वाघमारे त्यांचे मेंटर ते सुद्धा खुश असतील. त्यांनाही माहिती आहे पहिल्या मॅच मध्ये आमच्या खेळाडूंनी अगदी धावांचा वर्षाव केलाय. ज्या प्रकारे आपला वरुण राजा इथे वरसतो ना, त्या प्रकारे धावांचा वर्षाव चालू आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, स्क्वेअर कॅटचा फटका. अगदी फटक्यामध्ये वजन चांगलं होतं. सिंगल धाव जरूर मिळेल इथे. या एक धावेची सुद्धा गरज आहे आणि खरं तर फिल्डिंग टीम यात थोडस सुखी असेल. त्यांना माहिती आहे जास्तीच्या धावा द्यायच्या नाहीयेत, 90च्या आतमध्ये थांबवायचंय. जर 90 प्लस गेला तर सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करताना थोडीशी पाहिलं तर आपल्याला मेहनत करावी लागेल. फुलटॉस होता, फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार घेता आला नाहीये. थोडंसं पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल. फिल्डरलाही साथ द्यावी लागेल. अवांतर धावा जर गेल्या ना
तर अगदी पाहायला गेलं तर आपला बॉलर प्रेशर मध्ये येतो आणि त्या बॉलरला प्रेशर मध्ये जाऊन द्यायचं नसेल तर अवांतर धावाही वाचवाव्या लागतील. क्रिकेटचा रूल आहे, बॅटर बॅटिंग करत असतो, बॉलर बॉलिंग करत असतो, परंतु फिल्डरला फिल्डिंग करून आपल्या टीमला जिंकवायचा चान्स असतो. ते फिल्डरला कार्य करावं लागेल. पहिलीच मॅच आहे, पहिल्या मॅच मध्ये थोडा अंदाज यायला थोडा वेळ लागेल. चुकी झाली, अगदी पुलचा फटका हॅमर केलाय, पाठवलाय सीमा रेखा बाहेर. आपल्या खांद्यातली मनगडातली ताकद दाखवून दिलंय. बाहुबली फटका धीरजच्या बॅट मधून आलाय. A1 माइटी षटकार. धीरज पवार काय बॅटिंग करता, अगदी भिंगार गावचा खेळाडू. अगदी पाहायला गेलं तर भिंगरी घेऊन फटका मारतोय, पण बॉलला पाठवतोय सीमा पार. 6 धावा, 72 झाल्यात. 72 रन्स विदाउट लॉस या स्पर्धेमधला उच्चांक पहिल्याच मॅच मध्ये करतात. आणखी एक फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंगाचे फिल्डर दूरवरून येतील बॉलवर. एक तर कंप्लीट केली आहे. 73 झाल्यात आणि धावा 73 जरूर झाल्यात, पण तो बॅटिंग करताना मयूर वाघ आहेत. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 45 धाब्यांवर खेळतात. 14 बॉल आणि 45 धाब्यांवर वैयक्तिकरित्या खेळतात खेळाडू पाहायला गेलं. मयूर वाघ 50 धावा करण्याचं पाहायला गेलं तर इथे मान मिळेल का पहिल्याच मॅच मध्ये? बाहेर राहिलाय. वाईटचा सिग्नल. पंच अगदी तटस्थ आहेत, सांगतील वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलच्या मितीने 74 वर पोहोचलाय संघ. खरं तर आज जर आमच्या सोबत जर डीजे असतात तर अगदी डीजेच्या ताळावर सर्व आमचे आदिवासी बांधव, सर्व प्रेक्षक नाचले असते. ज्या प्रकारे बॅटिंग चालू आहे, ज्या प्रकारे क्रिकेटचे सामने चालू आहेत. आणखी एक बॉल बाहेरच्या दिशेने. अगदी या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायची होती. महेश वाघाची वाडी या गावचे खेळाडू. आपल्या गावाचं नेतृत्व आपण करतोय, मग त्यासाठी चांगलं नेतृत्व करावं लागेल. आणि श्रेयस स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर संघासाठी खेळतोय. जिथे पाहायला गेलं तर राजदा इंगले साहेबांनी आपल्यावर जे विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थ व्हावाच लागेल. थोडा स्लो होता. पुन्हा एकदा दिशा भरकडली, दशा केली. बॉलला पाठवलं सीमा पार. तब्बल 49 धाव संख्येवर पोहोचलाय अर्थात बॅटर. नाव मयूर वाघ. 49 पोहोचलाय. एक धाव केल्यानंतर त्याच्याही पाहायला गेले तर लक्षात राहील आयुष्यामध्ये. नक्की त्यांनी अनेक कीर्तिमान रचले असतील, परंतु हा कीर्तिमान त्याच्या नेहमी लक्षात राहील, कारण की पहिल्याच पर्वामध्ये पहिल्या मॅच मध्ये 50 धावा करण्याचा मान मिळेल का? डॉट बॉलचा सिग्नल आला. अगदी अर्धषटक अजून झालेलं नाहीये. शेवटचं षटक बाकी असेल, त्या षटकामध्ये स्ट्राईक मिळेल का, की गोलंदाज आता चांगली गोलंदाजी करेल? टीमची टोटल बॅटिंग करताना हर्ष दक्ष 11 चिंचवण संघ, दीपकजी वाघे साहेबांचा संघ आपण पाहतोय. मेंटरशिप चांगल्या प्रकारे दिनेश वाघमारे साहेबांनी केलेली आहे आणि सोबत अजय नाईक सारखा एक आयकॉन खेळाडू या संघामध्ये आहे. संधी मिळाली नसली म्हणून काय झालं, परंतु धीरज पवारची कॅप्टन्सी इनिंग आणि त्याचबरोबर मयूर वाघची साथ. ज्या प्रकारे मयूर वाघ 49 धावसंख्येवर खेळतोय, त्या बॅटरने आपला क्लास दाखवलाय. आता पाहिलं तर प्रभाकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. प्रभाकर उघडा तामसेचा गोलंदाज. चांगली बॉलिंग करावी लागेल आपल्या संघाला. आता थोडं संकटातून बाहेर काढावं लागेल. 79 झाल्यात. 90च्या आतमध्ये थांबावा लागेल. कमीत कमी धावा द्याव्या लागतील इथे. या स्पर्धेचे पाहिलं तर अध्यक्ष सन्माननीय महादेवजी पिरकाड साहेबांकडून प्रत्येक ऐवा कॅचसाठी 200चा कॅच प्राइज असेल. बराच बाउन्स होता. वाईटचा सिग्नल अर्थात आलाय आणि त्याचबरोबर 1 बाउन्सचा सिग्नल सुद्धा त्या बॉलरसाठी. जर आता प्रेक्षकांसाठी सुद्धा तेवढी सुवर्ण संधी असेल. ऐवा कॅच पकडला तर सन्माननीय महादेवजी पिरकाड साहेब या आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीगचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपल्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अध्यक्षांनी सांगितलंय स्पर्धा जेवढी चांगली आहे ना, प्रेक्षक सुद्धा खुश होऊन घरी गेले पाहिजेत. ज्या प्रकारे आपण मगाशी उल्लेख केला की पप्पू शेठ विचारांची स्पर्धा होती, कॅश साठी 3-3, 4-4 हजार रुपये होते, परंतु आज प्रेक्षकांसाठी आम्ही 200 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलंय, जे अगदी प्रेक्षकांना असेल. पन्नास धावा करणार का? फटका चांगला आहे, दमदार फटका जाईल. बॉल सीमा पर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या खेळाडूसाठी. पहिल्याच मॅच मध्ये
रायगड आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये या खेळाडूने पहिल्या इनिंग मध्ये ठोकलेलं अर्धशतक अगदी त्याच्याही लक्षात राहील. आणि त्याचबरोबर संपूर्ण कॉमेंट्री पॅनल असेल, केटीसीची टीम असेल आणि त्याचबरोबर संपूर्ण पाहिलं तर रायगड टेनिस क्रिकेट, रायगड रबर बॉल क्रिकेट सर्वांच्या लक्षात राहील. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. दिशा भरकडली, दशा केली, बॉलला पाठवलंय, सीमा पार जाईल बॉल चौकारासाठी. वाईट +4 धावा. गरिबी में आटा गेला, बॉल गेला सीमा पार. अगदी अवांतर धावा बऱ्याच दिल्यात. इथे विचार करावा लागेल श्रेयस स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर संघाला. काय करतोय आपण, काय चाललंय आपल्या टीमच्या चुकीच्या बाजूने, काय घडतंय. पुन्हा एकदा फुलर लाईनचा फुल टोल वसूल केलाय, पाठवलंय पायावरचा बॉल आणि फेकून दिला सीमा पार. '96 पर्यंत पोहोचलाय संघ. जिथे आपण म्हणत होतो 90 पर्यंत थांबावा लागेल, परंतु 96 पर्यंत पोहोचलाय. आणि पोहोचवलंय कोणी तर सलामीच्या जोडीनी कॅप्टन धीरज पवार आणि त्याचबरोबर मयूर वाघ खेळाडूने. अजून एक पायावर टाकण्याचा प्रयत्न मागे होता. वाईटचा सिग्नल पंचांचा आला. वारंवार त्याच दिशेने मागील आपण 4 बॉल पाहिले ना त्याच दिशेने टाकलेत. आणि त्याची चुकी अगदी पाहायला गेलं तर आपल्या टीमच्या अगदी डोक्यावर तांडव करतीये. आणि तांडव कोणत्या संघाच्या माथ्यावर करतीये तर वडगर. आता फुल टॉस बॉल. काय चाललंय मैदानामध्ये, घडतंय काय. नो +6 फ्रीटचा बॉल आता येणारा. अगदी 6 धावांचा तडाखा दिलाय. संघाची धावा संख्या जर पाहिली तर 100 पार केली. 104 धावा. एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंगचा क्लास पाहायला मिळाला, बॅटिंगचा सुपर क्लास पाहायला मिळाला. असं वाटतंय की या मैदानामध्ये रोहित शर्मा आला की काय. पूल भेटले, सीमा पार पाठवले, पायावर मिळाले, सीमा पार पाठवले. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने सुद्धा बॉल बरेच पाठवले. अगदी सिंगलही घेताना पाहिलं. आणि खरंच या खेळाडूने दाखवून दिलंय की रायगड मधील आदिवासी खेळाडू हे कोणत्याही ठिकाणी पाहिलं तर जाऊन आपल्या नावाची दहशतच निर्माण करणार. आणि दाखवून दिलंय. एक जबरदस्त बॅटिंग चालू आहे अर्थात मयूर वाघ या खेळाडूची. अगदी आज जर डीजेची खरंच जर पाहिलं तर पिरकड साहेब 7 असती ना, अगदी या खेळाडूचा अगदी गाजावाजा जरूर झाला असता. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी हा खेळाडू सर्वांच्या नजरेमध्ये जरूर जाणार. पुन्हा एकदा स्ट्रेट आयचा फटका. खेळाडू पाहत राहिले, बॉल जाईल सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. षटकारांची हॅट्रिक ठोकली आहे. धावा 110 टीमच्या पोहोचवल्या. आता लिडिंग एज बॅटची कॅच पकडायची संधी निर्माण असेल, परंतु संधी नाहीये. तब्बल 3 कॅचेस या इनिंग मध्ये सोडल्या, परंतु 3 कॅचेस सोडल्या जरूर. त्याचा फटका असा बसलाय. टीमची टोटल ऑपोजिट संघाची तब्बल 112 धावा झाल्यात. 112 झाल्यात. शेवटचं षटक चालू आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजाने 10 बॉल हँडल केलेत. कॉलेज फाटा वरगड संघाचा गोलंदाज आपण पाहतोय थोडा महागडा जरूर ठरतोय. आता शेवटचा बॉल सुटकेचा निश्वास टाकला असेल. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि ते 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धाव्यांच्या मध्ये टीमची टोटल 114 झाल्यात. पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 36 बॉल मध्ये 114 धावांचा उच्चांक गाठला या टीमने. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेच्या या पहिल्याच मॅच साठी. बावीस बॉल आणि 22 बॉल मध्ये तब्बल 75 धावा केल्यात. कोण म्हणतो केतन म्हात्रे, कोण म्हणतो आकाश तारेकर, कोण म्हणतो जर पाहायला गेलं तर उस्मान पटेल. अरे मयूर वाघ सुद्धा आहे. हा खेळाडू सुद्धा पाहिलं तर कमी नाहीये. रायगडचा अगदी पाहिलं तर हा सुद्धा पाहिलं तर एक उगवता सितारा. ठोकला तब्बल 75 धावा, तेही नॉट आउट. कम्मालीची बॅटिंग चालू आहे. कम्मालीची बॅटिंग केली. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं. अगदी कॅप्टनने धीरजने तेवढी साथ दिली. 114 झाल्यात. आता 115 ची गरज आहे. मी थांबतो, तुम्ही कुठे जाऊ नका, कारण येणाऱ्या इनिंग मध्ये त्या 115 धावा चेस करण्याची ताकद श्रेयस स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर या संघामध्ये आहे.
त्या संघाने पाहिलं तर आपल्या नावाची दहशत आतापर्यंत करून दाखवली आहे. त्यांच्याकडे पाहायला गेलं तर प्रकाश नाईक सारखा कॅप्टन आहे, त्यांच्याकडे राजशीत सारखा पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू आहे. मॅच मध्ये चुरस जरूर होणार. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, कुठे जाऊ नका. पहा रायगड रबर बॉल आदिवासी प्रीमियर लीग या स्पर्धेचा थरार. हॅलो, त्यानंतर आपण नेक्स्ट मॅच साठी टॉससाठी इन्व्हाइट करूयात कार्तिक 11 वाकस संघाचे कॅप्टन आनंद साहेब मिरकुडे साहेबांचा हा पाहिलं तर संघ असेल कार्तिक 11 वाकस. आणि या संघाचे संघ मालक मिरकुडे साहेबांच्या सोबत पाहिलं तर कॅप्टन म्हणून भूमिका पार पडतील मोहन पारदी. नेरलचा पाहिलं तर एक नामवंत खेळाडू आणि त्याच्यासोबत आयकॉन म्हणून खेळाडू सचिन लांगी असतील. आणि त्यांचे विपक्ष संघ असेल श्रेष्ठ दक्ष 11 वर्णे कर्जचा संघ प्रकाशजी पवार आणि त्याचबरोबर रवींद्रजी वाघमारे साहेबांचा हा संघ असेल. त्यानंतर सुधीर पवार या टीमचे पाहिलं तर कॅप्टन म्हणून भूमिका पार पाडतील. त्यासोबत आयकॉन म्हणून आतकरगाव खालापूरचे प्रशांत मडवी हे असतील. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी यायचंय. मिड इनिंग आहे, मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. तर विनंती करूयात आपण मोहन पारदी आणि त्यांच्या विरुद्ध सुधीर पवार या दोन्ही कॅप्टनला विनंती करूयात की आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. खरं तर मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस साठी यायचं होतं, मग आपल्यासोबत 2 मिनिटं आपल्याला गप्पा गोष्टी करता आल्या असत्या. परंतु विनंती असेल आपण त्वरित या. मोहन पारदी एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या विरुद्ध सुधीर पवार सुद्धा पाहायला गेलं तर एक जबरदस्त खेळाडू. दोन कॅप्टन त्यांच्या सोबत जर पाहायला गेलं तर आयकॉनी तेवढे ताकदवर आहे, त्यांची संपूर्ण टीमही तेवढी जबरदस्त आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये कोण चांगला खेळ करेल तो सगळी पाहायला गेलं तर सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा बनवेल. जशी जागा जर पाहायला गेली तर बनवली. अर्थात आपण पाहिलं मयूर वाघ या खेळाडूने आणि दाखवून दिली आहे की आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये जो दरारा आहे तो दरारा मयूर वाघ या नावाचा केला जाऊ शकतो. पहिल्या मॅच मध्ये सिद्ध केले. या स्पर्धेमधील आमचा संघ अगदी ताकदीने तयार झालाय. आमचा संघ सुद्धा जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये जसा उतरला होता तो ऑक्शन टेबलवर, तो ऑक्शन टेबलवर उतरल्यानंतर आता मॅच मध्ये तसाच उतरलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल जर पाहायला गेलं तर 41 धावा खर्च झाल्यात. स्पर्धेमधील जर पाहायला गेलं तर एक थोडासा निराशजनक. इंटरनेटवाले थांबायचं जरा, नेटवाले ओ नेटवाले इंटरनेटवाले जरा इकडे या ना. पॉवर गेले इंटरनेटवाले. अगदी या गोष्टींची मजा आहे. खरं तर ऑक्शन पाहिलं, ऑक्शन मध्ये सुद्धा पाहिलं तर बरीचशी मेहनत घेतली होती. एवढी मोठी टुर्नामेंट घडवणं सोपं नाही. खरं तर निर्णय घेतला होता, निर्णय घेतल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणं ही सुद्धा गोष्ट महत्वाची असते. आणि आज जर पाहिलं गेलं तर पहिल्या दिवसाला आणि पहिल्या मॅचला सुरुवात ती सुद्धा एक मोठी गोष्ट. चला सुधीर पवार आपण टॉस साठी यायचं आणि त्यांच्या विरुद्ध असताना मोहन पारदी. उशीर करू नका, पहिली ओव्हर संपायच्या आधी आपल्याला यायचंय. मोहन पारदी आपल्याला विनंती असेल आपण यायचंय टॉस साठी. पुढच्या मॅच साठी कार्तिक 11 वाकस संघ आणि त्यांच्या विरुद्ध श्रेष्ठ दक्ष 11 बरणे कर्जत संघ. खांदाचा गोलंदाज तर सुनील नाईक बॉलिंग मार्कवर असेल. 115 ची गरज आणि 115 ची गरज असताना बॅटिंग साठी मैदानामध्ये राज आणि त्याचबरोबर प्रकाशची जोडी. स्ट्राईकला प्रकाश असणार. पहिला बॉलला अगदी पाहायला गेलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, जरूर तिथे फिल्डर तैनात
एक धाव जरूर मिळेल. सुरुवात जरूर केली अर्थातच प्रकाश नाईक कॉलेज फटाचा खेळाडू आहे टीमचा जर पाहायला गेलं तर कॅप्टन आणि त्याचबरोबर राज सिद्ध तामसेचा खेळाडू. राजच्या बॅट मधून बॉलला उंच उडवलाय. अगदी फटक्यामध्ये ताकद आहे. एलिव्हेशन थोडं कमी. कॅच सुटलीये. काय कमालीचा फटका होता. अगदी कॅच पकडायला हवी होती परंतु जर पाहिलं तर धावा 2 कंप्लीट केल्यात. वाह काय जबरदस्त फटका होता. फटक्याचं आपण जर वर्णन केलं ना या फटक्यामध्ये अगदी ताकद होती नजाकत होती परंतु फिल्डरने थोडीशी चुकी केली आहे. या चुकीची भरपाई करावी लागेल का हे सुद्धा येणाऱ्या ओव्हरमध्ये येणाऱ्या बॉल्स मध्ये पाहायला लागेल. 2 धावा जरूर मिळवल्यात. चुकीचा बॉल पडलाय. बॅकअप होतं जरूर इथे वाईट प्लस 1-2 धावांची नोंद जरूर केली गेली आहे. अवांतर धावा जेवढ्या अवांतर धावा आपण वाचू नक्कीच तेवढा आपला संघ विजयाच्या जवळ जाईल. अवांतर धाव आणि या मॅचचं अगदी पाहिलं तर विजयाचं गणित यामधला महत्वाचा दुवा काय असेल ना तर तुम्ही अवांतर धावा किती थांबवताय आणि तुम्हाला अवांतर धावा किती मिळतायत. मोहन पारधी आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यासोबत जर पाहिलं तर अपोजिट बाजूला सुधीर पवार. दोन्ही खेळाडू नामवंत आहेत. दोन्ही खेळाडूंनी अगदी आपलं टेनिस क्रिकेट असेल रबर क्रिकेट असेल गाजवलंय आणि आता या रायगड रबर बॉल आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा डंका तसा ठेवण्यासाठी नेक्स्ट मॅच साठी तयार असतील दोन्ही कॅप्टन. नेक्स्ट मॅच तेवढी चांगली बाटल रंगणार. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी बॅटच्या बाजूने बॉल गेलाय. डॉट बॉलची सांगता करतोय. बॉलिंग करताना खेळाडू आपण पाहतोय सुनील नाईक खांद्याचा गोलंदाज आहे. अगदी खांद्यानेच गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला अगदी आपल्या खांद्यावर घेऊन जायचं करे विजयासाठी. पहिल्या मॅच मध्ये जो संघ विजयी होतो ना त्याच्याकडे कॉन्फिडन्स येतो परंतु येईल आपण जर पाहिलं तर लीग मॅच आहेत. पुन्हा एकदा थोडा बॉल मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. शरीराचा वैध घेतला परंतु धाव जरूर मिळेल. थोडं स्लो बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतं परंतु राजला बॅटिंग करावी लागेल. ज्या प्रकारे राजशीत मैदानामध्ये पहिल्या बॉलवर बरसले होते त्यांच्याकडे ताकद आहे मॅच फिरवण्याची. चांगला बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. बॉलरही तेवढाच अगदी वेगवान आहे. त्याला हे माहितीये मॅच महत्वाची आहे आणि माझी पहिली ओव्हर तेवढीच महत्वाची आहे. आमच्या बॅटिंग करताना तब्बल आम्ही 17 जमवल्या होत्या परंतु मला त्या 17 पेक्षा कमी पहिल्या ओव्हरमध्ये ठेवायचे आणि त्याच चांगलंच पाहायला गेलं तर इथं उत्तर देतोय सुनील गोलंदाज. धावा खर्च केल्या आता त्यांनी फक्त आणि 6 धावा. 6 धावा आतापर्यंत सुनीलने खर्च केल्या आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. कॉलेज फटा वडगर संघाचा हा पाहायला गेलं तर गोलंदाज ऑक्शन टेबलवर जर आपण हर्ष दक्ष 11 चिंचवण संघाचा गोलंदाज अर्थातच हर्ष दक्ष 11 चिंचवण संघाचा गोलंदाजी मार्क करतोय सुनील. नाहीये धाव नाहीये तिथेच जर पाहायला गेलं तर बॉल स्थिरावतोय. षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकानंतर धावा टीमच्या जर खात्यामध्ये बिनबाद 6 धावा. 115चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 6 झाल्यात म्हणजे आता पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये करायच्या त्या धावा 109 धावा आणि 109 धावा सुद्धा केल्या जाऊ शकतात परंतु तत्पूर्वी आपण वळूयात येणाऱ्या मॅचच्या टॉस साठी. अर्थात या स्पर्धेचे मुख्य घटक या स्पर्धेमध्ये ज्यांनी अगदी पाहिलं तर अध्यक्षपद भूषवलं नव्हे तर अध्यक्षपदाला वर्णी देताना आपल्या या संपूर्ण स्पर्धेकडे एक महत्वाचं प्रामुख्याने लक्ष ठेवलंय असे सन्माननीय महादेवजी पिरकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूला असतील श्रेष्ठ दक्ष 11 वर्णे संघाचे कॅप्टन सुधीर पवार. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं कार्तिक 11 संघाचे मोहन पारधी. कार्तिक 11 वाकस संघाने इथे टॉस जिंकलाय. मोहन पारधी टीमचे कॅप्टन. त्याचबरोबर आयकॉन म्हणून सचिनजी लांगी.
चांगला फटका आहे, फिल्डर जज करतील बॉलला आणि पकडलाय कॅच, विकेट गेली आहे. आजच्या दिवसामधील पहिली विकेट, पहिला खेळाडू बाद होतोय प्रकाश नाईक. बॅक टू द डग आउट. कार्तिक 11 वाकस संघाने नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. त्या संघाचे जर पाहायला गेले तर ओनर आहेत आनंदजी मिरकुडे साहेब. त्यांनाही विनंती असेल आपण आला असाल ना तर आपण व्यासपीठावर यावं. त्यानंतर ऑपोजिट बाजूला श्रेष दक्ष 11 वर्णे कर्जत, त्या संघाचे संघमालक प्रकाशजी पवार. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर त्यांचाही महत्वाचा भाग आहे या स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये एक छोटी मोठी गोष्ट जरी असेल ना त्यांच्या देखरेखीखाली केली जाते. या स्पर्धेमधले मुख्य घटक प्रकाशजी पवार साहेब आणि त्याचबरोबर रवींद्रजी वाघमारे साहेबांचा संघ आणि डी.एन. पवार सर. अगदी या संघाचे मार्गदर्शक असतील. विष्णू खेर साहेब मार्गदर्शक आहेत. शरद सर ठोंबरे हे सुद्धा मार्गदर्शक आहेत. चांगला फटका आले आले, बिग हिट, माइट हिट, ठोकला A1 क्वालिटी, लांबवरचा षटकार. विशाल वाघे आणि विशाल वाघेने आल्या आल्या बॉलला दूरवर फेकलाय 6 धाब्यांसाठी. या धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मोठ्या फटकेबाजी करावी लागेल. अरे आपल्याला जर जिंकायचंय तर आपल्याला तब्बल 115 एवढं बलाढ्य डोंगरा एवढं आव्हान उभं केलंय आणि ते आव्हान आपल्याला अगदी पेलवायचं असेल तर फक्त चौकार षटकारच मारावे लागतील. पहिल्या बॉलवर विशाल वाघेने मारला षटकार. निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय. जेव्हा आपण चौक पासून या बाजूला जर आलो तर मोरबे धरणाचा जो पाहिला तर परिसर आणि त्याच्या आजूबाजूला असलेले जे पाहिलं तर निसर्गरम्य गाव. पुढील फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज लागली आहे. इष्टांच्या मागे बॉल गेलाय. थर्ड मॅनला फिल्डर आहेत तैनात. बॉलला पकडलाय, सिंगल धाव. नैसर्गिक जर आपण प्रामुख्याने उल्लेख केला तर निसर्ग आणि या निसर्गाच्या अगदी मधोमध असलेले पाहिलं तर गाव नानिवली गाव आणि नानिवली गावाचं भव्य दिव्य मैदान. खोलवर टप्पा होता. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. चांगला फटका होता परंतु इथे सिंगल धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. खरं तर या धावांची गरज आहे. जर जिंकायचंय, जिंकण्यासाठी जवळ जायचंय तर एकेरी दुहेरी धावासाठी सुद्धा आपल्याला पुढे जावं लागेल. धावा झाले 17. केटीसी लाईव्हची आपण टीम पाहतोय. आजच्या दिवसामध्ये अगदी पाहायला गेले तर बरेच प्रेक्षक केटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले जातील आणि केटीसी लाईव्ह म्हटलं ना तर आपल्या घरचं चॅनल आहे. अगदी आपल्याला दूरवर जायची गरज नाहीये. कर्जतमधील चॅनल आणि कर्जतमधील एक नामवंत चॅनल. व फक्त क्रिकेटच नव्हे, बैलगाड्या शर्यतीमध्ये सुद्धा आपल्या नावाचा अगदी ठसा उमटवलाय. उत्तम दर्जाची क्लिअरिटी आणि तेवढी चांगली क्वालिटी. षटक संपलंय. षटकाचा अंत झालाय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धीरजने ते षटक समाप्त केलंय. टीमची टोटल 2 ओव्हर 17. पुढील मॅच जर आपण पाहिली तर असणार आहे कार्तिक 11 वाकस संघ. मोहन पारधी टीमचे कॅप्टन आहे. त्याचबरोबर सचिन लांगी या टीमचे आयकॉन खेळाडू आपल्या ऑन स्क्रीन आपण पाहतो केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीग. त्यानंतर आपण जर ऑपोजिट बाजूला पाहिलं तर श्रेष दक्ष 11 वर्णे कर्जत या संघाचे कॅप्टन सुधीर पवार ऑन स्क्रीन आपण पाहतो आणि त्यांच्या सोबत प्रशांत मडवी आयकॉन खेळाडू. पाहिलं तर नेक्स्ट मॅचच्या कॅप्टनला आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडूला आपण ऑन स्क्रीन पाहिलंय. पुढच्या मॅचमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. खेळ कसा होईल येणार पाहिलं तर इनिंग सांगेल, येणारी मॅच सांगेल. परंतु तत्पूर्वी या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. चालू असलेली मॅच जिथे धावसंख्येचा आपण विचार करता 17 धावा झाल्यात अविनाश गोलंदाजी मार्कवर. अविनाश लेंडे बॉलिंग मार्कवर. रानसे जे गोलंदाज आहेत, पेन रानसे. पेन रानसेचे गोलंदाज जिथे पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध एक सिंगल धाव येते. समोर असलेले खेळाडू
राशीदला ओळखावं लागेल. ही पहिली मॅच आहे आपल्याकडे, लीग स्टेजला आपल्याला मॅच आहेत, परंतु कॉन्फिडन्स तेवढा जागृत ठेवणं महत्वाचं आहे. खोलवर टप्पा, अगदी बॉलरचं कौतुक करावं लागेल. बॅटर किती चांगले असले म्हणून काय झालं, परंतु आमच्याकडे टप्पा आहे, आमच्याकडे अचूक नियंत्रण आहे. त्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतात. आलेला जर पाहिलं तर सिंगल धाव. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. बॅटिंग टीमला हे माहितीये, परंतु बॉलिंग टीमला हे माहितीये की जेवढे आमची बॉलिंग चांगली, नेक्स्ट मॅच मध्ये आमच्या टीमला कॉन्फिडन्स ही तेवढाच मिळेल. उंच गेलेला फटका फसलाय. बॉल हवे स्क्वेअर लॅगचे फिल्डर येत आहेत दूरवरून, परंतु बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडलाय. नो बॉलचा सिग्नल. सर ओव्हर स्टेपिंग का? यस, ओव्हर स्टेपिंगचा नो प्लस या धावा 3 अशा धावा मिळतील. टोटल 4, 23 धावांपर्यंत पोहोचलाय. इथून जर मॅच पाहिली तर जिंकण्याच्या ठिकाणी जाऊ शकतो. लगातारचे जर का 2-3 षटकार आले तर मॅच मध्ये कमबॅक करायची स्थिती बॅटिंग करणारा संघ श्रेयस स्वराज 11 कॉलेज फटा वडगर संघ करू शकतो. आणि राशीदला दाखवावं लागेल ज्या प्रकारे शरीरयष्टी बाहुबली सारखी आहे, बाहुबली बॅटिंग करून दाखवावी लागेल. आपल्या नावाचा क्लास या मैदानामध्ये जागृत करावाच लागेल. चांगला फटका, हॅमर केलाय बॉलला, पुलचा फटका ठोकलाय, सक्सेसफुल षटकार, माहिती हिट. काय फटका केसला, अगदी देखणा फटका. पॅरलर शॉट, आपल्या शरीराची जेवढी उंची आहे त्या उंचीला पॅरलर फटका होता. पुल केला, त्याला सक्सेसफुल झाला. 6 धावा देऊन गेला. टीमची टोटल 29. लगातारचे जर चौकार षटकार आले तर मॅच पुन्हा एकदा आपल्या बाजूने ओढवण्याची ताकदही पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ करू शकतो. पुन्हा एकदा नो बॉलचा सिग्नल. वारंवार अगदी चुकी करतोय. या ओव्हर मध्ये 2 नो बॉल पाहायला मिळाले आणि या 2 नो बॉलच्या मदतीने टीमची टोटल 30 पर्यंत पोहोचलाय. वेगवान गोलंदाज, परंतु नियंत्रण खूप महत्वाचं आहे. तोंडावर नियंत्रण असेल तर अगदी पाहायला गेलं तर आपल्याला बऱ्याच क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या नावाची उंची करता येते, परंतु क्रिकेटमध्ये पायावर नियंत्रण पाहिजे. अजून एक फटका, पुल केला. अगदी फिल्डर आहेत, परंतु बॉलने जेवढा वेग घेतला होता फिल्डरला जमलं नाहीये. बॉल गेला सीमा पार. 4 धावा 34 झाल्यात. 115 ची गरज होती, म्हणजे अर्थातच आता 71 धाब्यांची गरज असेल, 81 धाब्यांची गरज असेल. 81 करायचे. धावा मजबूत आहेत खरं तर, परंतु प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्न सोडता कामा नये. पुन्हा एकदा उंच गेलेला फटका, फिल्डर तैनात लॉंग ऑफच्या ठिकाणी. कॅच पकडलाय. विकेट डाऊन. विकेट राज मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानामध्ये ओम वाघमारे आपटीचे बॅटर आहेत. 18 बॉल आणि 81 धावांचं खरं पाहायला गेलं तर एक कठीण आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर मागील इनिंग मध्ये आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 41 धावा एका ओव्हरमध्ये आल्या होत्या. तिथे अवांतर धावा आल्या. जर का रबर बॉल आहे, रबर बॉल हातामध्ये बसतो असं नाहीये, ती बॉल फिरवण्याची कला सुद्धा लागते आणि ती कला जर अवगत झाली नाही तर बऱ्याचदा आपण पाहिलं तर अवांतर धावा सुद्धा घेतल्या जातात. इथेही जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे अर्थातच 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये करायच्यात 81 धावा. बॉलिंग मार्कवर बॉलर तेजस कातकरी, पराडेचा गोलंदाज. पारडे गावचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर असेल. समोर जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी बॅटर विशाल बागे. विशाल बागे आणि विशाल बागेला ओमची साथ, ओम वाघमारीची साथ असेल. चांगला फटका आहे, कव्हरच्या अगदी डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा पार. 6 धावा. A1 क्वालिटी माहिती षटकार.
असेच फटकेबाजी करावे लागेल. आता पाहायला गेलं तर या खेळाडूला विशाल वाघेला आता आपल्या टीमसाठी जबाबदारीने खेळावं लागेल. खरं तर 81 हव्या होत्या आणि या 6 मायनस जर झाल्या तर आता धावा करायच्या त्या 75 धावा. 17 बॉल 75 धावा केल्या जाऊ शकतात जर का टीम युनिटीने खेळलं तर या धावाही केल्या जाऊ शकतात. परंतु ती साथ द्यावी लागेल. आता पाहिलं तर बॅटिंग करताना ओमला सुद्धा तेवढी चांगली प्रत्येक बॉलवर फटकेबाजी करावी लागेल. आपण कित्येक मैदानं पाहिली 6 बॉल 36 धावा सुद्धा बऱ्याचदा होता आपण पाहिल्या. आणि रबर बॉलचं क्रिकेट, रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये किती धावा सेफ असतील हे सांगू शकत नाही. कारण रबर बॉलचं क्रिकेट तिथे फक्त बॅटिंग करणारा खेळाडूचा क्लास चालतो. बॉलरला वाचावं लागतं, बॉलरला अगदी आपल्या बाजूने एक मॅच घेऊन यावी लागते, पण तो बॅटरला अगदी सहजरित्या बॅटिंग करता येते. बघूयात षटकारचा पहिला बॉलला खेचलाय. पुढचा बॉल सुद्धा चांगला फटका. वाह काय कॅच पकडलाय, जबरदस्त कॅच. विकेटचं पतन, विकेट डाऊन. विशाल वाघे बॅक टू द डग आउट. नवीन बॅट आता मैदानामध्ये अजय कातकरी पलसपेचे खेळाडू आहेत. आता मैदानामध्ये रवाना झालेत. टीम थोडी संकटात आहे, परंतु संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक बॉलवर मोठे फटकेबाजी करावे लागेल. सबमरीन डिलिव्हरी, खाली राहिलेला बॉल आपण पाहिलं. डॉट बॉलची सांगता गोलंदाजी मार्कवर तेजस पराडेचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर षटकार आला, त्यानंतर विकेट घेतली. त्यानंतर डॉट बॉल आपण पाहिलं. सिंगलच्या रूपामध्ये इथे धावा संख्या 41 धावा झाल्यात. सेकंड मॅच जे असेल ते अर्थात आपण पाहिलं जिथे टॉस झाला. कार्तिक 11 वाकस संघाच्या कॅप्टन अर्थातच मोहन पारदी यांनी टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचा फिल्डिंगचा आहे, म्हणजे अर्थातच ऑपोजिट टीम. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला पाठवलं सीमा पार. मॅच संपलेली नाहीये. मैदानामध्ये ओम वाघमारे आपटीचा खेळाडू अजूनही आहे, त्यालाही माहितीये प्रत्येक बॉल जर षटकाराच्या बाहेर पाठवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे तर आपला संघ मॅचच्या विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये. एखादी ओव्हर जर का आपल्या पत्त्यावर पडली तर मॅच आपल्या बाजूनी येऊ शकते. ओमलाही माहिती आणि संपूर्ण पाहायला गेलं तर श्रिया स्वराज 11 कॉलेज फाटा वडगर संघालाही माहिती आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता त्याचा पायातला बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर इथे पाहिलं तर 1 धाव मिळाली. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर आपण प्रेक्षकांचा जर आपण उल्लेख केला तर खरं तर दर्दी प्रेक्षक आहेत. क्रिकेटमध्ये प्रेक्षकांशिवाय मजा नाहीये. अगदी आपण टेकडीवर पाहिलं, त्या टेकडीवर बसून सुद्धा आमचे प्रेक्षक राजा आहेत. प्रेक्षक राजा आपण पाहतोय, अगदी बाईकवर स्वार आहे, कोणी रिक्षेत बसून पाहतोय, कोणी आपल्या 4 व्हीलर मध्ये बसून पाहतोय. 48 धाबा झाल्यात. आमची केटीसी संपूर्ण टीम आमच्या प्रेक्षक राजाला इथे कॅप्चर करते. रस्त्यावर कोणी बाईक लावू नका. खरं तर रस्त्याच्या या बाजूला लावा. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर जिथे टेकडी आणि टेकडीच्या दगडी खाली येण्याची शक्यता आहे. आणि प्रेक्षकांना विनंती असेल, सेफ रहा, सुरक्षित रहा. अगदी या मॅच आपल्याला अजून 8 दिवस पाहायचे. अक्षय कातकरी नेरे वांगणीचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर असेल. 12 बॉल सदोची गरज आहे. पहिला बॉल अक्षयचा चांगला पाहायला मिळतोय. खर तर नानिवलीचं हे मैदान आणि अशी कमी मैदानं असतात की त्या मैदानामध्ये एवढं चांगलं असं सुसज्ज मैदान पाहायला मिळतं. त्यानंतर प्रेक्षकांना पाहण्यासाठी एवढी चांगली अशी पाहायला गेले तर एक पवेलियन असतं. खरं तर काही प्रेक्षक टेकडीवर बसून मॅच पाहतात, काही प्रेक्षक पाहायला गेले तर रस्त्यावर जिथे त्यांना एक सुंदर असं बसायला जागा आहे तिथून मॅच पाहतात. अगदी कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं नाणिवली गाव आणि या नाणिवली गावाच्या मधोमध असलेलं हे A1 क्वालिटी
मैदान. चांगला फटका आहे. आपण पाहिलं तर बॉल जाईल सीमारेखा बाहेर. थोडा उशीर होत चाललाय परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅचच्या दिशेने जावं लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. टीमची टोटल 53 धावा झाल्यात. 53 धावा झाल्यात. जर पाहिलं तर बॉल 10 बॉल 62 ची गरज. थोडा दूरवर टाकलेला बॉल आपण पाहिलं. विकेट किपर पासून थोडा दूर अतिरिक्त गेला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करताना तोही झाला सक्सेसफुल. वाईड प्लस या 2 म्हणजे अर्थात इथे धावा मिळतील 3. 56 धावा झाल्यात. 59 धावा संख्येची आता इथे गरज असेल. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 59 धावा करायच्यात. साथीला जर पाहिलं तर केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर आमचे साथी स्कोरर मंगेशजी जुगरे आहेत. त्यांचं सुद्धा काम आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलच्या मध्ये कॅल्क्युलेटरचं काम सुद्धा करतात. म्हणजे किती बॉल किती धावा हव्यात जर पाहिलं तर हे सर्व काम जे स्कोररचं काम आहे ते इत्तमोतपणे करतात. खरं तर आज रायगड प्रीमियर लीग आपण रबर बॉलची स्पर्धा खेळतोय. आदिवासी प्रीमियर लीग. परंतु ज्या प्रकारे रायगड रबर बॉल प्रीमियर लीग चालू आहे तिथेही कांचन पालकर सर आहेत. त्यांच्यासारखी जर पाहिलं तर स्कोरिंगचं काम इथे पाहिलं तर मंगेशजी जुगरे करतात. त्यांचे आपण स्वागत करूयात आणि त्यांचे पाहिलं तर आभार व्यक्त करूयात. एक चांगला स्कोरर या आपल्या आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीगला मिळालंय. तुमचंही कौतुक असेल. यावर्षी जर पाहिलं तर आपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून एक कॅमेऱ्याने सुरुवात केली. आज एक कॅमेऱ्याने सुरुवात केली आहे. उद्या जर पाहिलं तर ज्या प्रकारे सेटअप चांगला बसेल तर 2 कॅमेरे 3 कॅमेरे या प्रकारे आपण नक्कीच करूयात. परंतु एक कॅमेरा असताना सुद्धा चांगल्या दर्जाची क्लॅरिटी पाहायला मिळते. आणि केटीसीचं जर आपण काम पाहिलं ना तर केटीसीने अगदी कमी कालावधीमध्ये या संपूर्ण रायगडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. म्हणूनच केटीसी म्हणजे पाहिलं तर उत्तम दर्जाची क्लॅरिटी क्वालिटी. टेक्निकल टीम सुद्धा तेवढी त्यांची चांगली आहे. कॅमेरामॅनचं वर्क चांगलं आहे. आणि खरं तर पाहायला गेलं तर ऑर्गनायझरशी ज्या प्रकारे संवाद ठेवतात ती एक महत्वाची गोष्ट आपण केटीसीच्या माध्यमातून पाहिली. कित्येक आपण डेच्या मॅचेस नाईटच्या मॅचेस केटीसीच्या माध्यमातून आपण कव्हर करताना पाहिल्या आणि त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू अगदी नावारूपाला आले. खेळाडूचा खेळ दाखवला. आज सुद्धा पाहायला गेलं तर रातचा खेळ पाहायला मिळेल आपल्याला. मयूर वाघ वाजेपूरचा खेळाडू ज्याने जी बॅटिंग केली ती बॅटिंगही पाहायला गेलं तर आपल्याला केटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. म्हणजे असे खेळाडू घडवण्यामध्ये सुद्धा पाहिलं तर लाईव्हचं माध्यम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. परंतु मॅच मध्ये आपण वळूयात. आता मॅचचं चित्र शेवटचं षटक मयूर वाघ बॉलिंग मार्कवर. 5 बॉल 57 पाहिजे. तिथे पाहिलं तर मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॉलिंग टीम असेल. नेक्स्ट मॅच साठी सुद्धा पाहिलं तर सज्ज राहायचे. फिल्डिंग करण्यासाठी कार्तिक 11 बाकस संघ यांना आपण इन्व्हाइट करूयात. जसा मॅच संपेल फिल्डिंगसाठी आपण जायचंय. बॉल उंच कॅच पकडलाय. विकेट डाऊन होतीये. मयूर वाघच्या खात्यामध्ये मिळतीये विकेट. खरं तर पहिली मॅच या स्पर्धेमधील जसं स्पर्धेचे उद्घाटन दमदार व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते झालं होतं. ते व्यक्तिमत्व जर म्हटलं तर सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख चौकचे पप्पूशेठ विचारे यांच्या शुभ हस्ते शुभागमन झालंय. पण त्यांचा जो दमदारपणा बॅटिंगमध्ये दाखवून दिला तो अर्थातच पाहिलं हर्ष दक्ष 11 चिंचवण संघाने. टीमचे कॅप्टन जर पाहिलं तर धीरज पवारची साथ मिळाली आणि मयूर वाघने ज्या प्रकारे बॅटिंग केली अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. सगळ्यांच्या टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यासाठी नक्कीच उमडला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 114 धावा झाल्या. 115चं टार्गेट सेट केलं आणि ते टार्गेट सेट केल्यानंतर सेकंड इनिंगचा खेळ आपण चालू पाहतोय. शेवटचा एक बॉल बाकी असेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले ते अर्थातच चिंचवण संघाने. आणि वेलप्लेट चिंचवण संघ जिंकलात. आपण आपलं पहिल्या मॅच मध्ये अगदी कौतुक असेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग ओव्हरऑल आपला टीम गेम पाहायला मिळाला. आणि पहिली मॅच आपण आपल्या अगदी खिशात टाकली आहे. या रायगड आदिवासी रबर बॉल प्रीमियर लीगची पहिली मॅच जिंकतोय तो संघ हर्ष दक्ष 11 चिंचवण.
पहिल्या मॅचचा सामनावीराचा किताब नो डाऊट ज्याने तब्बल 75 धावांची खेळी केली, एक विकेट सुद्धा मिळवली असा मयूर वाघ वाजेपूरचा खेळाडू तो ठरतो या पहिल्या मॅचचा सामनावीर. मयूर वाघ आपल्याला विनंती असेल आपण सामनावीरचा किताब घेण्यासाठी